नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक ध्येय वेगळं असतं आणि त्यानुसार योग्य गुंतवणूक निवडणे ही एक कला आहे। पण प्रश्न असा आहे की बँक ठेवी, शेअर्स की सोने चांदी, कोणता पर्याय तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल? गुंतवणुकीसाठी कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि तुमचं आर्थिक भविष्य मजबूत करण्यासाठी आपण या व्हिडिओतून सखोल माहिती घेणार आहोत। आर्थिक उद्दिष्टांची मांडणी, ॲसेट अलोकेशन, विविध गुंतवणूक प्रकार आणि त्यांच्या जोखमींवर आधारित फायदे तोटे जाणून घेण्यासाठी तयार राहा। आता या प्रवासाला सुरुवात करूया, जिथे तुमचं आर्थिक नियोजन होईल आणि अधिक व्यवस्थित आणि फायदेशीर होईल। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला, गुंतवणूक प्रकारांची निवड। आम्ही ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करायला ॲसेट अलोकेशन करून पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे हे आम्हाला समजले। पण यातले गुंतवणूक प्रकार आम्ही कसे निवडायचे? जयने अवी काकांना विचारले, तू जेव्हा दुकानात कपडे घ्यायला जातोस तेव्हा कपड्यांची निवड कशी करतोस? अवी काकांनी जयला विचारले, माझी त्यावेळची गरज आणि आवडणारी स्टाईल याप्रमाणे घेतो। मी सांगते काका, हा काय करतो ते। आम्ही अनेक दुकानांमध्ये जातो आणि तिथे याला पसंत पडेपर्यंत हा निवड करत राहतो। ब्रँड, कलर, साईज, फिटिंग, किंमत असे सर्व काही बघून मगच खरेदी होते। नीताने जयकडे पाहत मध्येच उत्तर दिले, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲसेट प्रकार कसे निवडायचे याचे उत्तर नीताने दिले आहे। हे उत्तर जयला अनपेक्षित होते। ॲसेट प्रकार असे पाहिजेत की त्यातील गुंतवणुकीतून तुमची उद्दिष्टे साध्य होतील। जसे आमचे कपडे आमच्या मापाचे, आवडीचे आणि आम्हाला परवडणारे असतात, तसेच आमची गुंतवणूक ही आमची उद्दिष्टे पूर्ण करणारी असली पाहिजे। त्याची जोखीमही आम्ही घेऊ शकू एवढीच हवी। पोर्टफोलिओ आपल्या योग्य असाच तयार करायला पाहिजे। नीताचे उत्तर ऐकून अवी काका खुश झाले। आम्ही कुठले प्रकार निवडायचे हे आम्हाला कसे कळेल? जयने विचारले। योग्य प्रश्न विचारलास। आता आपण तक्ता बघूया। यात काही वर्षांचे जे काही आहे कालावधीचे ॲसेट प्रकारांचे तुलनात्मक परतावे दाखवले आहेत। तर ॲसेटचे प्रकार पहा कोणते आहेत: मुदत ठेवी, सोने, स्थावर मालमत्ता, इक्विटी, शेअर्स, सेन्सेक्स, घाऊक महागाई वाढ। याच्यामध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष अशी तुलना केलेली आहे। मला असे दिसते की सेन्सेक्सचे म्हणजे इक्विटी या ॲसेट प्रकाराचे रिटर्न्स सगळ्यात जास्त आहेत। महागाईवर मात करायला इक्विटीच सर्वात योग्य आहे असे दिसते। ठरले आपण तर सगळी इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्येच करू, म्हणजे थोड्याच काळात आमचे टार्गेट पूर्ण होईल। जय म्हणाला, घाई करू नकोस। ॲसेट प्रकारांची निवड करण्यापूर्वी प्रत्येक ॲसेट प्रकाराचे फायदे तोटे समजून घ्या। आपण आता याची तुलना करूया। यामध्ये ॲसेट प्रकारांचा तुलनात्मक आपण आढावा घेऊया। तर आता पाहूया ॲसेटचा प्रकार आणि त्याची तुलना। तर पहिला प्रकार आहे डेट म्हणजेच ठेव। तर यामध्ये फायदे कोणते आहेत? मुद्दलाची सुरक्षितता, निश्चित उत्पन्न मिळते, रक्कम मुदतीपूर्वी आपल्याला इथून काढता येते, कर्ज सुद्धा मिळू शकते। परंतु मित्रांनो, याला मर्यादा सुद्धा आहेत। त्या कोणत्या? तर महागाई दरापेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता यामध्ये कमी असते, व्याजावर प्राप्तिकर भरावा लागत असतो आणि सुरक्षित ठेवींवर व्याजदर कमी मिळतो। दुसरा प्रकार आहे आपला इक्विटी प्रकार। याचे फायदे कोणते तुम्हाला होतील? तर आकर्षक वाढीची शक्यता असते, नियमितपणे तुम्हाला याच्यामधून उत्पन्न मिळू शकते, महागाई वाढीपेक्षा तुम्हाला नेहमीच जास्त परतावा मिळेल आणि प्राप्तिकर सवलती यामध्ये सुद्धा आहेत, तरलता आहे आणि पाहिजे तेवढे आपण जे काही शेअर्स किंवा इक्विटी जे काही असते ते आपण विकू शकतो। परंतु याला सुद्धा मर्यादा आहेत। त्या कोणत्या? तर शेअर्सच्या किमतीमध्ये चंचलता असते, परताव्याची किंवा मुद्दलाची खात्री नसते,
विकत घेण्यापूर्वी अभ्यासाची गरज असते. मित्रांनो, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी शेअर मार्केटचे कोर्सेस आणलेले आहेत, ज्यामधील बेसिक कोर्स हा अगदी मोफत आहे आणि बाकीच्या कोर्सची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर मिळेल. तुम्ही संपर्क करू शकता, तुमची सीट बुक करू शकता. तर विकत घेण्यापूर्वी तुम्हाला भरपूर अभ्यासाची गरज असते आणि नियमितपणे आढावा घेणं आवश्यक असते. आपला तिसरा ॲसेटचा प्रकार आहे सोने किंवा चांदी. स्थिर किमतीचा फायदा यामध्ये होतो. तरलता विक्री करता येत असते. आर्थिक आधार म्हणून उपयोगी असतो, परंतु याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्या कोणत्या? तर नियमित उत्पन्न मिळत नाही, विक्री कर, प्राप्ती कर भरावा लागत असतो, सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था जरुरी असते, महागाई दरापेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता यामध्ये कमी असते. ॲसेटचा चौथा प्रकार आहे आपला स्थावर मालमत्ता. आकर्षक वाढीची शक्यता यामध्ये असते. नियमित उत्पन्न मिळते, जसे की घरभाडे, परंतु याला सुद्धा मर्यादा आहेत. त्या कोणत्या? स्थानिक बाबींवर वाढ अवलंबून असते. ठेवीवरच्या व्याजाच्या तुलनेत भाडे कमी मिळते. खरेदीच्या वेळी किंवा भाड्याने देताना जोखीम ही असतेच. मित्रांनो, महागाई वाढीपेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता कशामध्ये असते? तर स्थावर मालमत्तेत. त्यानंतर याची मर्यादा अजून कोणती म्हणता येईल? तर मालमत्तेची देखभाल इथे करावी लागते. तुकडा विकता येत नाही. विक्रीनंतर प्राप्ती कर जो असतो तो भरावा लागतो किंवा कमी व्याजदराने रोखे घ्यावे लागतात किंवा नवीन मालमत्ताही खरेदी करत राहावी लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ॲसेटचे प्रकार आणि त्याचे फायदे तोटे जे काही आहेत, मर्यादा आहेत, त्या पाहिला. तर काका हे बघून लक्षात आले की एकच ॲसेट प्रकार घेऊन चालणार नाही. या प्रत्येकाचेच काही फायदे तर काही तोटे असल्याने आमच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यायला लागेल, असे जय म्हणाला. बरोबर, हे आहे तुमच्यासाठी तयार केलेले उद्दिष्ट पत्रक, म्हणजेच फायनान्शियल गोल स्टेटमेंट. तुमचे उद्दिष्टे अपेक्षित कालावधीत पूर्ण करण्यासाठी महिना किती रकमेची गुंतवणूक लागेल हे तुमच्याकरता मी त्या प्रत्येकासमोर लिहिलेले आहे. यामध्ये पुढे वाढणाऱ्या महागाईचा सुद्धा विचार करून किती रक्कम लागेल, जास्त रक्कम लागेल ते सुद्धा दाखवले आहे. आता आपण फक्त डेट आणि इक्विटी या दोन प्रकारांचाच इथे समावेश करू. अविकाकांनी दिलेले पत्रक जयने आणि नीताने नीट वाचले. त्याची रचना कशी होती? तर पहा, जय आणि नीताचे उद्दिष्ट पत्रक. आर्थिक उद्दिष्टे कोणती आहेत? तर टीव्ही, फ्रीज, कार इत्यादी घेणे, मुलांचे उच्च शिक्षण, नवीन घर, परदेश भ्रमण, मुलांची लग्ने, निवृत्तीची तरतूद. यामध्ये जो कालावधी आहे तो सुद्धा दिलेला आहे. 5 वर्ष, 15 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष, 22 वर्ष, 30 वर्ष आणि महागाईपूर्वीची रक्कम सुद्धा दिलेली आहे आणि महागाईनंतर किती रक्कम लागू शकते ते सुद्धा दिले आहे. त्यानंतर दर महिन्याची गुंतवणूक किती रुपये केली पाहिजे, म्हणजे महागाईपूर्वी आणि महागाईनंतर, आणि यामधील तफावतसुद्धा दाखवली आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमची अशी आर्थिक उद्दिष्ट तुम्हाला जे काही हवे असेल त्यानुसार ठरवू शकता. तर महत्त्वाचे मुद्दे अजून कोणते असतील? तर गुंतवणुकीवरती प्रतिवर्षी 12% परतावा मिळेल असे गृहीत धरून मासिक गुंतवणुकीची रक्कम काढली पाहिजे. महागाई वाढीचा अपेक्षित दर प्रतिवर्षी 6% समजा. मोटार आणि घराकरता आवश्यक रक्कम कर्जातून आणि आधी केलेल्या बचतीमधून उभी होऊ शकेल. काका, आम्ही दर महिना 30,000 रुपये एवढी गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे परदेश भ्रमण हे प्राधान्याचे नसलेले उद्दिष्ट सोडून आमची सर्व उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतील. काका, आम्हाला परताव्याचा अपेक्षित दर हा 12% आहे आणि सेन्सेक्सने म्हणजेच इक्विटी ॲसेट प्रकाराने त्यापेक्षा जास्त दराने परतावा दिला आहे, असं जया म्हणाली. थांब जरा, एवढी घाई करू नकोस. ही वार्षिक सरासरी वाढ आहे. याचा अर्थ असा नाही की दरवर्षीच त्यावर 12% पेक्षा जास्त दराने परतावा मिळाला आहे. काही वर्षांमध्ये उणे परतावा सुद्धा मिळाला आहे, पण तुमचे उद्दिष्ट दीर्घकाळाचे असल्याने तुम्ही ती जोखीम घेऊ शकाल. म्हणजे
तुम्हाला फक्त इक्विटीवर अवलंबून न राहता डेट आणि इक्विटी हे ॲसेट प्रकार मिळून पोर्टफोलिओ करावा लागेल, ज्यातून तुम्हाला 12% एवढा परतावा अपेक्षित आहे. नीता म्हणाली, हो तर गेल्या काही वर्षांमधल्या कामगिरीनुसार आणि पुढील काळातील अपेक्षित आर्थिक प्रगतीचा वेग लक्षात घेता आपण इक्विटी फंडावरती वार्षिक सरासरी 14% म्हणजेच CAGR आणि डेट फंड वार्षिक सरासरी 8% CAGR ची अपेक्षा करू शकतो. अधिक माहिती करता आपण आमच्याशी संपर्क करू शकता, ज्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल आम्ही तुम्हाला सांगू शकू. म्हणजे 70% इक्विटी आणि 30% डेट अशा पोर्टफोलिओवर सरासरी 12% दराची अपेक्षा जास्त वाटत नाही. डेट आणि इक्विटीचे प्रमाण बदलले तर एकूण परतावा सुद्धा बदलेल. यानंतर आपण चक्रवाढ गतीचा फायदा, महागाईचा परिणाम आणि जोखीम क्षमता कशी ओळखायची या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुढील व्हिडिओ चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे गुंतवणूक ही फक्त पैशाची वाढ नाही, तर ती तुमच्या भविष्याचं आर्थिक नियोजन आणि स्वप्नपूर्तीचं साधन आहे. बँक ठेवीचा सुरक्षिततेचा आधार, शेअर्सच्या परताव्याचं आकर्षण किंवा सोनं चांदीची टिकाऊ किंमत, कोणताही पर्याय निवडण्यापूर्वी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम क्षमतेचा आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचा विचार करा. यशस्वी गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे योग्य माहिती, सखोल अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेणे. आज आपण जे शिकलो त्याचा उपयोग करून तुमचं आर्थिक जीवन अधिक सुरक्षित, समृद्ध आणि यशस्वी बनवा. तर मग तुम्ही कोणता गुंतवणूक प्रकार निवडाल? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा किंवा महत्त्वाच्या विषयासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.